हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. म्हणता म्हणता वाट लागायची वेळ आली राव. हे बघा तुरी आपल्या मागास आहेत बरं का. ह्या तुरी मागास राहिलेल्या आहेत आणि खूप पाण्याला आलेले आहेत. लय पाण्याची गरज आहे, पण ह्याला पाणी दिलं नाही आम्ही. पाणी द्यायला ना, तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं, लोकांचा कापरी पाईप आणत होतो आणि पाणी देत होतो. तर ते आता सगळ्यांचेच भरणे चालू आहेत आपल्या आपल्या शेतामध्ये. मग कापरी पाईप काय भेटत नव्हता, मग आम्हाला पाईप आणायला उशीर लागला. तर काल चौधरी साहेबांनी पाईप आणलाय, पण आता रात्रपाळीचं भरणं चालू आहे. दिवस पाळीचं असतं तर अण्णांनी भरणं केलं असतं, पण आता रात्रपाळीचं असल्यामुळं पाईप हातरून ठेवलाय मी. आणि आता आज रात्री चौधरी साहेब भिजवतील ह्या तुरी. लय पाण्याला आल्या, एकदम सुकल्या. हे अलीकडच्या जरा जास्त गवत होतं ह्या शेतामध्ये, पलीकडं आहेत जरा बऱ्या. पलीकडच्या सगळा प्लॉट तुरीचा आपलाच आहे, पण काय नाही वाट लागली सगळ्या तुरीची. तर बरेच दिवस झालं व्हिडिओ नाही. लाईट टिकत नाही हो, काय करायचं. रात्रपाळीची लाईट आहे आणि मोबाईल चार्जिंग करायचं विसरून जाते मी. रात्री झोपताना मोबाईल बघायला घेतला ना की तसाच उशाला राहतो आणि मग सकाळी उठल्या 5 वाजता लाईट जाते सकाळी, रात्रपाळीची लाईट असल्यामुळं. मग चार्जिंग करायला होत नाही. तर आता चालली आहे मी घरी. पाईप हातरून ठेवला आणि इथं उडीद केला होता, त्यामुळे इथल्या तुरी काढून टाकल्या होत्या. इथल्या तुरीमध्ये आपला उडीद होता, उडदामुळं धगाटल्या तुरी. आतमध्ये उडीद घातला होता त्याच्यात, आणि ते जास्त तणामुळं ना मागास राहिल्या तुरी. ज्वारी बघा किती मस्त आली, एक नंबर ज्वारी आली. तरी ज्वारीला ह्या खुरपण भेटलं नाही, काय करणार ना. एकटी पडते मी, सगळी कामं शेतातली होत नाहीत एकटीच्यानी. पण मस्त आली ज्वारी. आता ह्याच्यातलं जसं जमल तसं गाईंना गवत काढून नेईल मी. पण बघू आता काय होईल ते जाईल, काय करणार. आणि हो, आपल्या लसूण सुद्धा उगवलंय बरं का, छान उगवलंय लसूण. मी लावलेला जरा पातळ झालाय, अण्णांनी लावलेला दाट उगवलाय. तर इथंच आहे जवळच, विहिरीच्या जवळच. आणि तुम्हाला दाखवते लसूण सुद्धा. तसं मी पहिल्यांदा लसूण लावला बरं का, मी कधी लसूण लावला नव्हता, पहिल्यांदा लावलाय लसूण. काय म्हटलं घरी 400 रुपये किलो लसूण, केवढा महाग आहे लसूण. म्हटलं 4 पेंड्या, 4, 5, 10 काय निघतील त्या निघतील, आपल्याला घरी तरी खायला होतील म्हणून लावलेलं लसूण आहे. तर चला तुम्हाला दाखवते लसूण. हा बघा आपला लसूण. अरे दिसत नाही ह्याच्यात, नुकताच उगवलाय. हा मी लावलेला आहे बरं का, हा वाफा मी लावलेला आहे पूर्ण. वाफाच दिसत नाही, आता दिसला का. हा वाफा मी लावलाय. आणि हे बघा इथला हा आहे ना दाट उगवलाय, हा अण्णांनी लावलेला आहे. मला कोणीतरी सांगितलं होतं लसूण दाट नसतो लावायचा, 4 बोटाचं लसणाच्या मध्ये आणि ओळीच्या मध्ये 1 इथं अंतर पाहिजे. तर त्या पद्धतीने मी लावला होता. मी लावलेला पातळ झालाय जरा, आणि अण्णांनी लावलेला दाट झाला इकडं. हा बघा, हा अण्णांनी लावलेला आहे आणि हा मी लावलेला लसूण आहे. असे 2 वाफे लावलेत. अजून इकडं मला 2 वाफे काढायचेत. 2 निघतील इकडं, आरामात निघतील 2 वाफे, एवढं पडू नये. पलीकडे तिकडं तुम्हाला दिसत असेल रिकामं रान, पण ते त्याच्यात आहे ना हे गिनीगोल गवत लावलेलं आहे, ते पण खुरपायला आले राव. बायका लेबर सांगितलेत मी, लेबर यायला 2 दिवस टाइम आहे. लेबर 1 दिवस आल्या होत्या, 10 जणी होत्या. तर त्या ज्वारी खुरपून गेल्या एकदम कॅनेलच्या जवळच्या शेतातली. आणि अजून येतो बोलल्या त्या, पण त्या ना अशी उक्ती कामं घेतात. मग त्या बोलल्या, त्यांनी कुणाचं तरी अजून दुसऱ्याचं काम घेतलं होतं. वेळात वेळ काढून माझी ज्वारी वाढायला लागली म्हणून आल्या होत्या माझ्याकडं. ह्या शेतातला आता काय उपयोग नाही, एवढी मोठी ज्वारी झाली, इथं खुरपून काय उपयोग नाही. ह्याच्यातला मला तणतोडा करायला लागेल, जसं जमेल तसं. तणाच्या जागेवर अशी बारीक राहिली ज्वारी.
आणि जिथं तण नाही ना तिथं छान आली. तर आपण आता आलोय विहिरीजवळ. आपल्या विहिरीत पाणी बघितलं नाही मी. 4-5 दिवस झाले मी इकडं आलीच नाही विहिरीवर. तर आपण पाणी बघूया विहिरीमध्ये. ही घाबरली मी, पक्षी उडून गेले विहिरीतून. पारवे बसले होते. वा, पाणी पण आले भरपूर विहिरीला. तुरीचं भरणं होऊन जाईल 1-2 दिवसात. परत बुधवारी लाईटीला सुट्टी असते. लाईट बंद बुधवारी. अजून आज कोण वार आहे? सोमवार. आज उद्याचा दिवस भेटेल रात्रीपाळीचा लाईट भरणं करायला. आणि मग बघूया. 2 दिवसात तुरी होतील म्हणून वाटत नाही. काय होतील तेवढ्या तरी भिजवायला लागतील. आणि खालच्या रानात इथल्या विहिरीच्या पलीकडच्या शेतात आहे ना, इकडं पण ज्वारी मस्त आली एकदम. पण तिकडं पण तोच खेळ झालाय. तिकडं ज्या शेतात जास्त तण आहे ना त्यातलं म्हणजे जास्त गवत ज्या ज्वारीमध्ये आहे ना ती ज्वारी बारीक राहिली. तर ती ज्वारी खुरपून काढायची म्हणून लेबरला बोलवलंय मी. काय झालं, इन मी आम्ही 2 जण पडतो काम करायला. आणि त्यातनं चौधरी साहेब तर कामाला गुंतलेले असतात. मग राहिली मी एकटी. माझ्या मागं पण जनावरं असतात, म्हणजे गुरंढोरं. घाबरली मी. गुरंढोरं असतात माझ्या पण मागं. मग मला पण भरपूर वेळ देता येत नाही शेतामध्ये. तर हे जे आहे ना, ह्या शेतात मका होते आपली. हा जो पाटा दिसतोय ना, हा पूर्ण पाटा, ह्या पाट्यातलं आम्ही गवत काढलं होतं. आणि इथून इकडे ना गवत काढायचं राहिलं होतं ह्या शेतातलं, म्हणजे मकाच्या शेतातलं. तर इकडं लोटर फिरवलेला होता. लोटरनी गवताची कुटी तर झाली, रान स्वच्छ झालं, पण गवताचं बी नाही मेलं. बी मरत नसतं गवताचं लोटरनी, फक्त ती सगळं जे असतं ना सगळ्याचा भुगा होतो. तर हे बघा किती गवत आहे ह्या ज्वारीत. तर ह्याच्यासाठीच बोलवलेत लेबर. ही ज्वारी बघा कशी दिसती आणि तिकडची कशी दिसती, कशी ज्वारीला काळोखी तिकडच्या. बघा ही ज्वारी कशी छान दिसते आणि इकडची कशी दिसती जीव गेल्यासारखी. तर ही ज्वारी खुरपून काढायची म्हणून लेबर बोलवलेले. तर लेबर यायला अजून 2 दिवस टाइम आहे. इथलं गिनीगोल खुरपायला आले. लसूण लावायचं आहे अजून. खाली गिनीगोल लावायचं पण बाकी राहिले अर्ध्या शेतामध्ये. अर्ध्या शेतामध्ये लावून झालेलं ते पण खुरपायचंय. काय रे रामा, सगळीकडे केबलच केबल आहेत. पडले असते त्या केबलमध्ये अडकून. तर तुमच्याकडे काय पीक करतात ह्या दिवसामध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या शेतामध्ये काय काय पेरले शेतकरी असाल तर. हे बघा शेजाऱ्यांच्या रानातली मका, इकडे यांचं गिनीगोल गवत. इथली मकाची कणसं घरी न्यायचेत अजून गोळा करून. काय करणार, जे आहे ते चांगले. जाता जाता मकाची गोणी नेते घरी. 1 मिनिट हा. घेतली बघा गोणी डोक्यावर. लांब तिकडं ना शेततळ्याचा कागद ओढायचं चालू आहे काम. आपण तिथूनच जाणार आहे, दाखवेल मी. आणि ही मका जी आहे ना, सकाळी मका केली आम्ही मळ्यातली. पण ही जी होती ती गावरान मका होती, गुरांसाठी केलेली. तर त्याची जी कणसं निघली होती थोडी थोडी, गुरांना घालून थोडी शिल्लक होती ना, मग त्याच्यातली जी कणसं राहिलेली होती ना तर ती मी ठेवलेत. तेवढेच काय बी पडले तर पायली आदली परत पेरायला होतील. गावरान मका मिळत नाही लवकर, पिशव्या आणून पेरायला लागतात. म्हणून मग ही मका कणसं ठेवलेत मी, सोलून ठेवते घरात. काय शेळीला पण चारायला येऊन. हे बघा इथली ज्वारी कशी मस्त आहे कोपऱ्यावरची, आणि पलीकडची खुरपायची राहिली ती, म्हणजे सगळं आहे त्या रानातले. आणि इथली ज्वारी खुरपून काढली. ही बघा कशी मस्त ज्वारी, एकदम काळोखी आली ह्या ज्वारीला. तर बघा कष्ट केलेलं पीक पण सांगते कोणत्या शेतामध्ये कष्ट केले आणि कोणतं बिना कष्टाचं शेत आहे. हो ना. ही बघा इथं एवढा पाटा राहिला, इथला खुरपायचा. ह्यात पिवळं दिसायला लागलं लगेच. आणि पलीकडे काळी भंगार ज्वारी आली, मस्त ज्वारी आली आपली. अजून ज्वारी निघायला भरपूर टाइम आहे.
हे बघा शेततळ दिसते का आता. आता माझे दुसरा हात बिझी आहे, नाहीतर तुम्हाला झूम करून दाखवलं असतं. तर चला तर मंडळी, कामांमुळे व्हिडिओ बनवता येत नाही. व्हिडिओ शूट करून ठेवते, एडिट करायला वेळ नाही मिळाला की मग परत डिलीट करून टाकते. काय करणार ना, वेळ निघून गेल्यावर फायदा नसतो व्हिडिओ टाकण्याचा, म्हणून मग डिलीट करून टाकते. हे बघा इकडं गिनी गोल गवत लावले, खुरपायला आले सगळं, पाणी पण द्यायला आले आणि खुरपायला पण आले. हा अर्ध लावायचं राहिले, हिथलं अर्ध लावायचं राहिले, पलीकडचं लावलेलं आहे, फुटून आले चांगलं. चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र. पहिला अशाच सायकली असायच्या, सायकलवरच लोक जायचे. आता घरोघरी मोटरसायकल झाल्यात. किती मस्त झाले ते बाबा, आरामात सायकलवर. आपल्या शेताच्या जवळ शेततळ झाले इकडं. तिकडं लेबर लोकांचं काम चालू आहे, कागद ओढतायत तिकडं शेततळ्यामध्ये. आमचे आप्पा बसलेत झाडाखाली. रोज आणून इथंच बांधतात गुरं, इथंच चारतात. काय चारतात नेमकं काय माहिती, एवढ्याशा माळामध्ये. एवढीच माळ आहे बघा. हा तेवढ्याच माळात काय चारतात काय माहिती. तर चला आता कॅनेलमधनं जायचे आपल्याला, डोक्यावर वजं घेऊन. दम लागतो ह्याच्यातून येतं जाता. पुलाचा रस्ता आहे आम्हाला, पण आम्ही इथूनच जातो. शॉर्टकट आवडतो ना सगळ्यांना.